नमस्कार, निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणाऱ्या केकची रेसिपी. हा केक आपण फक्त रव्यापासून आणि घरातल्याच काही वस्तूंपासून बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने हा बनतो. घरातल्याच सर्व साहित्यांपासून कोणताही पापड पसारा न करता अगदी परफेक्ट प्रमाण वापरून हा आपण केक बनवणार आहोत. कुणालाही अगदी सहज जमेल असा हा केक आहे. तर तुम्ही नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स तुमच्या लक्षात येतील. इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त आपला केक तयार झाला आहे. कुणी म्हणणार नाही की आपण हा घरी बनवलेला आहे. अगदी बेकरीमध्ये मिळतो तसाच हा केक बनतो. तुमचा देखील असंच बनेल. फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स व्यवस्थित लक्षात ठेवा. अगदी घरच्या वाटीच्या प्रमाणाने मी हा केक बनवलेला आहे. कोणताही फापट पसारा न करता अगदी झटपट मिक्सरच्या भांड्यामध्येच मिश्रण मिक्स केलं आहे आणि हा केक बनवलेला आहे. अगदी स्वादिष्ट असा बनलेला आहे. तुम्ही बघू शकता, कट करतानाच तुम्हाला समजत असेल किती सॉफ्ट असा हा आपला केक तयार झालेला आहे. अगदी स्वादिष्ट लागतो. नक्की एकदा ट्राय करा आणि कसा झाला आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. तर सर्वात अगोदर इथे मिक्सरचं मोठं भांडं मी घेतलंय. त्यामध्ये आपण रवा घालणार आहोत. तर इथे मी अगदी बारीक रवा यूज केलेला आहे. थोडंसं जाड असला तरी काही हरकत नाही, कारण आपण मिक्सरमध्येच फिरवून घेणार आहोत. तर इथे 2 वाटी मी रवा घेतलेला आहे. घरातली कोणत्याही वाटीचं तुम्ही प्रमाण घेऊ शकता. आता इथे 2 वाटी रवा मी यात घालून घेतलेला आहे. त्याचबरोबर ज्या वाटीने रवा घेतलाय त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी साखर यात घालायची आहे. आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. अगदी छान बारीक दळून घ्यायचे. जितकं बारीक करता येईल तितकं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. आता इथे मी अगदी छान असं बारीक करून घेतलं आहे. गव्हाचं पीठ आपलं ज्याप्रमाणे असतं तसं हे मी बारीक दळून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचा आहे. तर इथे मी 1 चमचा, जो आपला पोहे खायचा चमचा असतो तो घेतलेला आहे बेकिंग पावडर. तर बेकिंग पावडर थोडीशी जास्त झाली तरी काही हरकत नाही, परंतु सोड्याचे प्रमाण अगदी परफेक्ट घ्यायचे. अर्धा चमचा इथे सोडा घातलेला आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर आपलं हे केकचं प्रीमिक्स तयार होतं. अगदी झटपट आपण याचा कधीही केक बनवू शकतो. तुम्ही वर्षभर देखील हे स्टोअर करू शकता. फक्त यामध्ये जर तुमच्याकडे इसेन्स नसेल तर तुम्ही वेलची घालून हे मिक्सरला फिरवून घेतलं तरी देखील छान असा आपला केकचं प्रीमिक्स तयार असतं. आता हे केकचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. आता मी पुढची प्रोसेस तुम्हाला सांगते. ही प्रोसेस आपल्याला केक बनवायच्या अगोदरच करायची. तर इथे मी कुकरमध्ये केक बनवणार आहे, त्यामुळे मी कुकर गॅसवर ठेवला आहे. त्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे 1 वाटी. तर हे मीठ काळपट दिसते कारण मी हे बेकिंगच्या वेळेस खूप वेळेस यूज केलेलं आहे. आता यामध्ये एक प्लेट ठेवायची किंवा एक स्टँड ठेवायचा आहे आणि झाकण लावून आपल्याला याला 10 मिनटं गरम करून घ्यायचं आहे. इथे मी कुकरची शिट्टी आणि वायर काढून घेतलेली होती. आता हा कुकरच्या डब्यामध्ये मी केक बनवत आहे, त्यामुळे कुकरच्या डब्यामध्ये थोडंसं तेल किंवा आपण तूप देखील घालू शकतो. सर्व साईडने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही बटर पेपर देखील लावू शकता, परंतु या पद्धतीने देखील केक छान असा निघतो. तर आता मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा देखील लावू शकता. व्यवस्थित आपल्याला सर्व साईडने पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला केक याला चिपकणार नाही. या प्रोसेसमुळे देखील केक अजिबात डब्याला चिटकत नाही. नसेलच करायची प्रोसेस तर तुम्ही बटर पेपर लावला तरी चालेल. आता हे जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपण काढून घेणार आहोत. आता एक्स्ट्राचं पीठ मी काढून घेत आहे आणि आपल्याला ही प्रोसेस अगोदरच करायची आहे, जेणेकरून आपण केकचं बॅटर बनवल्यानंतर लगेचच यात घालणार आहोत. आता आपण जे केकचं प्रीमिक्स बनवलेलं होतं त्यामध्ये ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला अर्धा वाटी इथे दही घालायचं आहे. दही फ्रेशच घालायचं आहे, जास्त आंबट घालायचं नाही. आणि त्याच वाटीने आपण 1 वाटी इथे दूध घेतलेलं आहे. प्रमाण अगदी परफेक्ट घ्यायचं आहे. तुमचा देखील मग केक अगदी छान असा बनणार आहे. त्याचबरोबर इथे मी अर्धा वाटीला थोडंसं कमी तेल घातलेलं आहे आणि केक छान आपला मस्त असा टेस्टला होण्याकरता यामध्ये मी एक जे 10 वालं पॅकेट असतं मिल्क पावडरचं ते घातलेलं आहे. यामुळे केक खूपच छान लागतो. अगदी मावासारखं याचं टेक्स्चर येतं आणि टेस्ट देखील खूप छान अशी लागते. तर त्यामुळे असेल तर घाला, नाही घातलं तरी काही हरकत नाही. आता इथे मी व्हॅनिला एसेन्स घालत आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही यामध्ये वेलची पावडर प्रीमिक्स करताना जर दळली तरी चालेल. आणि थोडासा येलो कलर मी घातलेला आहे, म्हणजे पिवळा कलर घातलेला आहे. त्यामुळे केकचा कलर खूप छान असा बेकरीसारखा येतो. आता इथे टुटी फुटी घेतलेली, त्यामध्ये आपल्याला मैदा किंवा गव्हाचं पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे हे जे आहे ते खाली बसत नाही आणि केकमध्ये सर्व साईडला व्यवस्थित असे पसरतात. जर ही प्रोसेस केली नाही तर केकमध्ये ते सर्व खाली बसून जातात आणि व्यवस्थित अशा केकमध्ये दिसत नाही. आता इथे अर्ध्याच मी घालून घेतलेल्या आहे आणि अर्धा आपण वरती गार्निशिंग करता घालणार आहोत. आता अगदी 1च मिनिट आपल्याला मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे. अगदी छान आपलं बॅटर तयार झालेलं आहे.
आता केकचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आपण जे भांडं केकसाठी तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे आणि याला असं टॅप करायचं आहे, जेणेकरून यामध्ये जर काही हवा किंवा एअर गेलेली असेल तर ती बाहेर निघेल. आणि जे आपण टुटी फ्रुटी ठेवलेली होती ती वरतून अशी घालायची आहे, म्हणजे केक छान असा नंतर दिसतो. शिजल्यानंतर देखील वरती असे छान दिसतात. तर सर्व मी यात घालून घेतलेले आहे. कुकर देखील 10 मिनटं अगोदर आपण गरम करून घेतलेलं होतं, छान असा गरम झालेला आहे. त्यामध्ये आता आपण हे केकचं भांडं ठेवून देणार आहोत. तर कुकर खूप गरम आहे, त्यामुळे मी पकडणे हे पकडून असं यामध्ये ठेवत आहे. अगदी हळूच आपल्याला यात ठेवून द्यायचे झाकण लावून. आपल्याला 25 ते 30 मिनटं हा केक बेक करून घ्यायचा आहे. तर काही वेळेला केक बनायला थोडा वेळही जास्त लागू शकतो, परंतु 25 ते 30 मिनटानंतरच आपल्याला बघायचं आहे. अधेमध्ये असं खोलून कुकर बघायचा नाही. कुकरच्या ऐवजी तुम्ही पातेल्यामध्ये किंवा जाड कढईच्या मध्ये देखील हा केक बनवू शकता, परंतु मी इथे कुकरमध्येच बनवलं आहे. 25 ते 30 मिनटं झाले. मी कुकर खोलून बघितलेलं, अगदी छान आपला केक शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे अर्धच आपलं बॅटर होतं. पूर्ण केक आपला मस्त छान असा फुललेला आहे. साईड देखील बघा तुम्ही किती छान अशा कोरड्या झाल्यात. अगदी मोकळा केक आपला निघणार आहे. समजा थोडासा ओला वाटलास तर तुम्ही परत अजून 5 ते 10 मिनटं याला ठेवायचे, म्हणजे छान असा केक परत व्यवस्थित असा शिजला जाईल. आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी अलगद चाकू यामध्ये जात आहे, म्हणजे केक मस्त असा आपला शिजलेला आहे. आता हा मी एक प्लेटमध्ये काढून घेते. अगदी स्पंजी आपला हा केक तयार होतो घरच्या घरीच. कोणी म्हणणार नाही की हा आपण घरी बनवला आहे. अगदी बेकरीमध्ये मिळतो तसाच हा केक तयार होतो. व्हिडिओमध्ये कलर असा दिसत आहे, परंतु खायला खूपच स्वादिष्ट असा झालेला होता. अगदी छान त्याचा कलर आलेला आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान असा फुललेला आहे. तर आता मी तुम्हाला कट करून देखील दाखवते. कट करताना समजते की किती छान असा फ्लफी झालेला आहे. अगदी मस्त हा केक तयार होतो. तुम्ही देखील करून बघा आणि कसा झाला आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका. तर हा मी तुम्हाला कट करून दाखवते. इथे तुम्ही बघू शकता कट करताना समजत आहे किती छान आपला असा केक झालेला आहे. अगदी कमी साहित्यांमध्ये आणि घरातल्याच वस्तूंमध्ये आपण हा केक बनवलेला आहे. फक्त बेकिंग पावडर आणि इसेन्स असेल तर ठीक, नाही तर मग वेलची पावडर घालून देखील आपण हा केक छान असा घरीच बनवू शकतो. इथे तुम्ही बघू शकता मी याला किती प्रेस करत आहे तरी देखील हा परत वरती येत आहे. यावरनंच समजते की किती स्पंजी आपला केक तयार झालेला आहे. मी तुम्हाला तोडून देखील दाखवते. अगदी छान असं मार्केटमध्ये मिळतो तसंच त्याचं टेक्स्चर देखील आलेलं आणि टेस्ट इतकी छान लागते. अगदी मावा केक असतो तशीच त्याची टेस्ट लागते, कारण यामध्ये आपण मिल्क पावडरचा यूज केलेला होता. त्यामुळे याची टेस्ट अगदी मावा केक सारखीच लागते. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.